इतकी भांडणं विकोपास गेली. राजाच्या मुलीने त्यांचे केस धरले, यांनी त्यांचे केस धरले, एकमेकीला थोबाडीत मारू लागल्या. आमचाच अधिकार मोठा आहे, आम्ही ऋषीच्या पोरी आहोत. असू द्या ऋषीच्या पोरी, आमच्या बापाच्या तुकड्यावर जगताय तुम्ही. राजाच्या मुली मी तिथं होतो म्हणून सांगतो भांडणं. आम्ही ऋषीच्या पोरी, तुमचा बाप आमच्या बापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. हो पण आमच्या तुकड्यावर चालतंय तुमचं. एवढी भांडणं एवढी भांडणं एवढी भांडणं रक्तबंबाळ झाल्या. 10 वाजता डोळे उघडले बाबानं, भांडणं चालू. याच्यासाठी आले का? शाप आहे तुम्हाला. उद्या जो कोणी माझं प्रवचन ऐकल ती गरोदर राहील. सांगा आता. मग तुम्हाला तिथं नेलं नाही. तुम्ही ऐका बुवा लोक, तुम्ही ऐक नाही. झालं. दुसऱ्या दिवशी प्रवचन सुरू झालं. पण आज आली नव्हती, ती एकटीच आली. हे कळलं तुम्हाला? काल काय झालं त्याला माहिती बिचारीला. ती तृणबिंदू ऋषीची मुलगी, तिचं नाव इलविला. हे नाव लक्षात ठेवा, थोडीशी कठीण आहे. इलविला, तिचा बाप तृणबिंदू ऋषी. ती काल आली नव्हती प्रवचन ऐकायला. काय झालं, शाप वगैरे माहित नाही तिला. आली बिचारी, एकटीच बसली. 1 तासाने प्रवचन संपल्यावर ती उभी झाली. महाराज, आज कोणीच कशा आलं नाही, मी एकटीच आहे. तू नव्हती का काल? नाही. म्हणूनच काल भांडल्या त्या, मी शाप दिला. उद्या जो माझं प्रवचन ऐकल ती गरोदर राहील. मग तर रडायला लागली. मी तर ऐकलं, गरोदरच राहशील. पण फार मोठा महात्मा तुझ्या पोटी जन्माला येईल. त्याचं नाव विश्रवा मुनी. विश्रवा हा रावणाचा बाप. इथपर्यंत आलो आपण. म्हणून आजीचं लग्न नाही, आजोबा ब्रह्मचारी, ही कन्याकुमारी. अशा पद्धतीचा जन्म विश्रवा मुनीचा झाला. आणि विश्रवा मुनीला 5 बायका. एक इडविडा, इडविडा नाही ती हुकीची गोष्ट. आता डबरूचा डब. इडविडा ती कुबेराची आई. कुबेर सावत्र भाऊ आहे रावणाचा मोठा, पहिलीचा. इडविडा, देवदर्शिनी, पुष्पोत्कटा, कैकसी आणि बाका. आता काय लक्षात राहील का? सांग बरं. आता तुम्ही सांगितलं तेच म्हणा. या 5 जणी आहे विश्रवाच्या बायका. इडविडा तिचा कुबेर झाला. देवदर्शिनी तिचा वैश्रवण झाला. कैकसी तिचा रावण झाला. पुष्पोत्कटा तिचे 3 झाले. एक कुंभकर्ण, एक बिभीषण आणि दिदी. दिदी माहिती आहे? शूर्पणखा दिदी. मग राहिली बाका, तिचे 5 झाले. महापार्श्व, महोदर, महाबाहू, खर आणि कुंभीन. मोजले का तुम्ही? जाऊ द्या, हे कुठून वाढलं मलाही कळत नाही. केदार सेठ, बस नाव लक्षात. खरं तर तपश्चर्या केली 3 नाही, रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे? रावण म्हणला मरण नको, मीच मरतो, दुसरं काही माग नाही. मरण नको, दुसरं काही माग. ज्या दुकानात जे मिळतं त्याची मागणी करायची असते. एक वयाच्या 40 वर्षाचं होईपर्यंत फिरलं, लग्नच झालं नाही. वैतागलं.
तिथून पुढे 12 वर्षे हनुमानजीची प्रार्थना सुरू केली. आता कोण्या कामासाठी कोण्या देवाकडे वशिला हे तर डोकं चाललं पाहिजे. ते बिचारं शेंदूर लावून बसलं, हे तिथं कधी करशील लग्न माझे. आता 52चं झालं, 52चं